तर आपली जी काही कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टनुसार सगळ्यात पहिल्यांदा वरती येतं ते म्हणजे ॲडमिन किंवा कंपनी. कंपनीच्या अंडर येतात डिस्ट्रीब्युटर्स आणि डिस्ट्रीब्युटर्सच्या अंडर येतात डीलर्स. आता डीलर जे असतात ते स्वतःहून कंपनीकडे ऑर्डर टाकत नाहीत. डीलर हे डिस्ट्रीब्युटरकडे ऑर्डर टाकतात आणि त्या ऑर्डर्स ज्या असतील त्या पुढे डिस्ट्रीब्युटर कंपनीकडे टाकतो. तर मध्ये डिस्ट्रीब्युटर आणि डीलर्सच्या मध्ये एक सेल्स पर्सन असतो. तो सेल्स पर्सन जो आहे तो कंपनी ज्याला असाइन करेल तो सेल्स पर्सन असतो. तो सेल्स पर्सन पर्टिक्युलर डीलर्सकडे जाऊन त्यांच्या ऑर्डर्स घेतो आणि त्या ऑर्डर्स डिस्ट्रीब्युटरसाठी टाकतो. तर आता हे जे पॅनल आहे ते आहे आपलं मास्टर पॅनल, म्हणजे आपला ॲडमिनचं पॅनल किंवा कंपनीचं पॅनल. या पॅनलमध्ये लॉग इन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतो तो डॅशबोर्ड. डॅशबोर्डमध्ये सगळे काउंट्स आपल्याला तिथे शो होतील की टोटल प्रोडक्ट्स किती आहेत कंपनीकडे, त्यातले टोटल ब्रँड्स किती आहेत, टोटल कॅटेगरीज किती आहेत, युनिट्स किती आहेत, हे सगळे काउंट असतील ते आपल्याला इथे शो होतील. त्यांचे पर्टिक्युलर डिटेल्स बघायचे असतील तर शो डिटेल्सचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक केलं की पर्टिक्युलर डिटेल्स जे असतील ते शो होतील. त्यानंतर दुसरा सेक्शन येतो प्रोडक्ट मॅनेजमेंटचा. आता कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स असतील तर कंपनी इथून प्रोडक्ट्स आपल्याला ॲड करू शकते. हे सगळे प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटरच्या ॲपमध्ये दिसतील डिस्ट्रीब्युटरला. तर प्रोडक्ट्सच्या सेक्शनमध्ये मी गेले तर इथे तो प्रोडक्टची पहिली तर लिस्ट बघू शकतो की कंपनीचे कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत, ते स्टॉकमध्ये आहेत का, ते कधी क्रिएट झालेले आहेत, त्यांचा स्टेटस काय आहे, ती सगळी लिस्ट इथे आपल्याला दिसेल. त्याच्यावर काही ॲक्शन घ्यायची असेल तर व्ह्यू आणि एडिट असं आहे इथे. तर व्ह्यू करायचं असेल तर प्रोडक्ट आपण इथून व्ह्यू करू शकतो आणि एडिट करायचं असेल तर एडिटसाठी इथे ऑप्शन आहे. एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट डिलीट करायचा असेल तर डिलीटचं ऑप्शन आहे. ॲक्टिवेट डिॲक्टिवेट करायचं असेल तर तिथे डिॲक्टिवेटचं जे रेड बटन आहे तिथून आपण ॲक्टिवेट किंवा डिॲक्टिवेट करू शकतो. एखादा प्रोडक्ट आपल्याला जर ॲड करायचा असेल तर इथे क्रिएटचा ऑप्शन आहे. क्रिएटवर क्लिक केलं की प्रोडक्टच्या ज्या काही डिटेल्स असतील त्या आपण इथे फिल करून ते सेव्ह करायचं आणि ते जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला या लिस्टमध्ये ॲड झाल्यानंतर शो होईल. त्यानंतर प्रोडक्ट मॅनेजमेंटमध्ये येतं कॅटेगरीज. इथून आपण कॅटेगरीज ॲड करू शकतो आणि त्या कॅटेगरीजची जी काही लिस्ट असेल ती आपल्याला इथे शो होईल. सेम प्रोडक्टसारखं आहे. इथे क्रिएटचं बटन आहे आणि क्रिएटवर क्लिक करून आपण कॅटेगरी जी असेल ती क्रिएट करू शकतो. ती आपल्याला इथे लिस्टमध्ये शो होईल. त्यानंतर ती आपण एडिट करू शकतो, डिलीट करू शकतो, ॲक्टिवेट किंवा डिॲक्टिवेट करू शकतो. त्यानंतर प्रोडक्ट मॅनेजमेंटमध्ये ब्रँड आणि युनिट, सेम प्रोडक्ट आणि कॅटेगरीची जी काही फंक्शनॅलिटी आहे तीच याच्यामध्ये सुद्धा केलेली आहे. आपल्याला ब्रँड ॲड करावा लागेल, युनिट ॲड करावा लागेल आणि ॲड केलेलं ब्रँड आणि युनिट त्या पर्टिक्युलर लिस्टमध्ये आपल्याला शो होईल. त्याच्यावरती आपण ॲक्शन्स घेऊ शकतो, ते एडिट करू शकतो, डिलीट करू शकतो, ॲक्टिवेट डिॲक्टिवेट करू शकतो. तर प्रोडक्ट मॅनेजमेंटमध्ये हे होतं. त्यानंतर युजर मॅनेजमेंटचं सेक्शन आहे. युजर मॅनेजमेंटमध्ये जसं म्हटलं की कंपनीच्या अंडर 3 गोष्टी येतात. एक तर डिस्ट्रीब्युटर येतात, डीलर्स येतात आणि त्या डीलर्ससाठी ऑर्डर टाकणारे सेल्स पर्सन येतात. तर डिस्ट्रीब्युटर मॅनेजमेंटमध्ये आपण गेलो तर कंपनीच्या अंडर जे काही डिस्ट्रीब्युटर आत्ता काम करत असतील त्या सगळ्यांची लिस्ट इथे शो होईल. त्यांच्यावरती आपण ॲक्शन्स घेऊ शकतो, एडिट करू शकतो, डिलीट करू शकतो, ॲक्टिवेट किंवा डिॲक्टिवेट करू शकतो. एखादा पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युटरचं सर्च करायचं असेल तर सर्चचं ऑप्शन तिथे आहे. त्याच्यावरतीच एक क्रिएटचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करून आपण नवीन डिस्ट्रीब्युटर जो आहे तो क्रिएट करू शकतो. सेम डीलर मॅनेजमेंटसाठी आता जे काही डीलर्स असतील ते आपल्या डिस्ट्रीब्युटरच्या अंडर असतील. म्हणजे एक ठराविक रेंजचे डीलर्स असतील की 1 ते 10 डीलर्स ते एका डिस्ट्रीब्युटरच्या अंडर असतील. तर हे जे डीलर्स असतील ते सुद्धा आपण ॲडमिनमधून मॅनेज करू शकतो. आपण डीलर्सच्या सेक्शनमध्ये गेलो की आपल्याला जे काही डीलर्स असतील त्यांची लिस्ट तिथे शो होईल. आपल्याला क्रिएट करायचा असेल एखादा डीलर तो पण आपण इथून करू शकतो, तो ॲक्टिवेट करू शकतो, डिॲक्टिवेट करू शकतो, एडिट किंवा डिलीट करू शकतो. त्यानंतर सेल्स पर्सन. आता हे जे काही सेल्स पर्सन जे डीलर्ससाठी काम करतात ते सेल्स पर्सन कंपनी जे असतील ते तिथे नेमतील थोडक्यात. तर ते सेल्स पर्सन आहेत त्यांचीसुद्धा लिस्ट आपल्याला इथे शो होईल. आपल्याला एखादं सेल्स पर्सन क्रिएट करायचं असेल तर क्रिएटचं बटन आहे. सेल्स पर्सनमध्ये सगळ्यात वेगळं असं काय असेल तर इथे लोकेशनचा एक रेड आणि व्हाईट आयकॉन आपल्याला शो होईल. त्याच्यावर जर क्लिक केलं
तर सेल्स पर्सनचं जे काही आपल्याला करंट लोकेशन आहे की त्याचं पंच इन टाईम काय आहे, पंच आउट टाईम काय आहे, त्याचं पंच इन लोकेशन काय आहे, पंच आउट लोकेशन काय आहे, विजिट कुठे कुठे केले त्याने, हा सगळा डेटा थोडक्यात अटेंडन्सचा डेटा हा आपल्याला इथे शो होईल. तर हे होतं सेल्स पर्सनसाठी. त्यानंतर सेल्स पर्सनच्या ऑर्डर्ससुद्धा आपण ॲडमिनमध्ये बघू शकतो. तर सेल्स पर्सनच्या ज्या काही ऑर्डर्स असतील त्या आपण इथे चेक करू शकतो. ह्या सगळ्या ऑर्डर्स आहेत. या ऑर्डर्सचे स्टेटस आपल्याला इथे दिसतील. ट्रान्झॅक्शनचे स्टेटस दिसतील. ट्रान्झॅक्शन स्टेटस म्हणजे थोडक्यात काय की त्याने अमाऊंट जी आहे ती पे केलेली आहे की नाही, हे झाले ट्रान्झॅक्शनचे स्टेटस. आणि ऑर्डरचे स्टेटस म्हणजे काय की त्याने जी काही ऑर्डर टाकलेली आहे ती अवेटिंग आहे, ती सक्सेसफुल झाली आहे, फेल झाली आहे, पेंडिंग झाली आहे, हे झाले आपल्या ऑर्डरचे स्टेटस. आता त्याच्यावरती जर आपल्याला ॲक्शन घ्यायची असेल तर ॲक्शनच्या कॉलममध्ये आपल्याला व्ह्यू ऑर्डर करता येते. आपण एखादी पर्टिक्युलर ऑर्डर तिची जर आपल्याला डिटेल्स बघायचे असेल तर व्ह्यू करू शकतो. त्याच्यानंतर आपण त्याचा स्टेटस जो आहे तो सुद्धा चेंज करू शकतो. सक्सेस किंवा फेल असं काही असेल तर ते आपण करू शकतो. त्यानंतर हे तर होतं आपल्या जे सेल्स पर्सनच्या ऑर्डर्स आहेत त्याच्यासाठी. त्याच्यावरती जो आपल्याला एक रेड कलरचा 15चा काउंट शो होतो आहे तो बेसिकली आपल्या किती पेंडिंग ऑर्डर्स आहेत सेलरच्या त्याच्यासाठी तो तिथे शो होतो आहे. त्यानंतर येतात डिस्ट्रीब्युटर्सच्या ऑर्डर. डिस्ट्रीब्युटर जो असेल तो सुद्धा कंपनीकडे प्रोडक्टसाठी ऑर्डर टाकतो. तर त्याच्या ज्या काही ऑर्डर्स असतील त्या सगळ्याची लिस्ट आपल्याला इथे शो होईल. अगेन तिथे तो ट्रान्झॅक्शन स्टेटस की त्याने अमाऊंट आहे ती पे केलेली आहे की नाही. त्यानंतर ऑर्डरचं स्टेटस की ऑर्डर पेंडिंग आहे, ॲक्सेप्टेड आहे, कसं आहे म्हणजे ते सगळं तिथे दिसेल. त्यानंतर आपण त्या पर्टिक्युलर ऑर्डरवरती ॲक्शन घेऊ शकतो. आपण ती ऑर्डर व्ह्यू करू शकतो. तिचा जो स्टेटस असेल ऑर्डरचा तो आपण सक्सेस किंवा फेल करू शकतो. त्यानंतर इथे इनवॉईससुद्धा आपण त्या ऑर्डरचा चेक करू शकतो. असा इनवॉईस आपल्याला इथे जनरेट झालेला दिसेल. आणि जर हा डाउनलोड करायचा असेल तर डाउनलोडचा ऑप्शन आहे, प्रिंट करायचा असेल तर प्रिंटचा ऑप्शन आहे. तर डिस्ट्रीब्युटर ऑर्डर्सच्या सेक्शनमध्ये या सगळ्या गोष्टी इथे येतात. त्यानंतर रिपोर्ट मॅनेजमेंट. रिपोर्ट मॅनेजमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे रिपोर्ट बघू शकतो. स्टॉक रिपोर्ट बघू शकतो, किती टोटल सेल झाला आहे त्या सगळ्याचा रिपोर्ट बघू शकतो. डिस्ट्रीब्युटरचा रिपोर्ट बघू शकतो, डीलरचा, सेल्स पर्सनचा रिपोर्ट बघू शकतो. त्यानंतर अचीवमेंटचा जो काही रिपोर्ट असेल तो आपण इथे बघू शकतो की एखाद्या पर्टिक्युलर सेल्स पर्सनला कंपनी काही टार्गेट देते तर त्या टार्गेटपैकी त्याने किती अचीव केलेलं आहे, त्याचा रिवॉर्ड त्याच्यामधून किती जातो आहे, टोटल सेल किती केली, ह्या सगळ्याचा डेटा आपल्याला या लिस्टमध्ये इथे शो होईल. त्यानंतर सेटिंग्समध्ये आपण काय करू शकतो तर टार्गेट, जसं मी म्हटलं की टार्गेट आपण जो काही सेल्स पर्सन असेल त्याच्यासाठी आपण इथून सेट करू शकतो. टार्गेट मॅनेजमेंटमधून इथून आपण नवीन टार्गेट क्रिएट करणार आणि जे काही नवीन क्रिएट केलेलं टार्गेट असेल ते आपल्याला या लिस्टमध्ये शो होईल. त्यानंतर ऑफर मॅनेजमेंट. आपल्याला आपण ॲपमध्ये सेल्स पर्सनच्या ॲपमध्ये जे काही रेफर कोड किंवा कुपनचं जे काही सिस्टीम ठेवलेली आहे तर ती आपण इथून ॲड करू शकतो. आपण ॲड केलेली जी काही ऑफर असेल ते आपल्याला या लिस्टमध्ये इथं शो होईल. आणि बेसिकली ॲडमिनच्या ह्या सगळ्या फंक्शनॅलिटीज आहेत. तो ऑर्डर्स बघू शकतो, तो रिपोर्ट्स बघू शकतो, तो टार्गेट्स ॲड करू शकतो, तो प्रोडक्ट्स ॲड करू शकतो. तर ही सगळी बेसिक फंक्शनॅलिटी ॲडमिनसाठी आहे.